घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही। अनेक शिवभक्तांकडून आधीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटोही सादर करण्यात आले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोणीतरी सांगत म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा अशी मागणी पडळकरांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही, इतिहास तज्ञांनी यावर मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे। विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांच्याकडून बनसोडेंच्या नावाची घोषणा करण्यात आली। विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे पुन्हा एकदा मंत्र्यांवर संतापले। सभागृहात फक्त 2च सदस्यांची उपस्थिती असल्यानं खडसेंनी संताप व्यक्त केला। अंतिम आठवडा प्रस्तावाला सर्वोच्च स्थान असूनही सदस्य संख्या नसल्यानं खडसे आक्रमक झाले। विधान भवन परिसरात तरुणानं झाडावर चढून आंदोलन केलं। काही काळानंतर पोलिसांनी या तरुणाला खाली उतरवलं। गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपुरात येणार आहेत। पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगानं नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी या दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली। पुण्यात शिवसेना युबीटीनं बॅनरबाजी केली आहे। ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रामध्ये बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आले। पुण्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसलेला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसंच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री भरत गोगावले त्यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबारचं आयोजन करणार आहेत अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली आहे। दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबारचं आयोजन केलं जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची मकोका कोर्टातील सुनावणी संपलेली आहे। कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केल्यानं निकम यांनी त्याविषयी म्हटलेलं आहे। तर या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली। तपासासंदर्भात दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली। उन्हाळी सुट्ट्यांसाठी 338 बस सोडण्यात आल्या आहेत। एसटीच्या जळगाव जिल्ह्यातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलंय। दररोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटी विभागानं केलंय। सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागेचं झालं आहे। लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जायकवाडीतून पैठणसह गंगापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागानं थकीत पाणीपट्टी भरली नसल्यानं सील ठोकलाय। तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यानं पैठणचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। शहापूरमध्ये आंबेडकरी संघटनांकडून शांतता रॅली काढण्यात आली। रॅलीनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बढे यांना वीरमरण आलं। त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी आटतंय, त्यामुळे तलावात मृत माशांचा खच पडलाय। जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे। महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत। मात्र पुणे विद्यापीठातील चौक पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलाय। जवळपास रोजच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे नागरिक हैराण झाले। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हिंगोली इथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदलीनं होणाऱ्या रिक्त जागी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जलवाहिनीवरील वॉल फुटल्यानं शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद झाला होता। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं।
नाथषष्ठीच्या कालावधीमध्ये पैठणमधील प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला 6,889 पर्यटकांनी भेट दिली. यातून पाटबंधारे विभागाला 2 लाखांचा महसूल मिळाला. सुरगणा इथल्या गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आहे. 2,10,000 स्वीकारताना एसीबीनं अधिकारी रमेश पोद्दार याला रंगेहात पकडले. पालघर जिल्हा परिषदेचा शिल्पीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुख्याधिकारी भानुदास पालवे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या असतानाही बांधकाम विभागाला निधी देण्यात आल्यानं पालघरकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 322 ग्रामपंचायतींवर महिला राज असेल. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचांच्या सोडती काढण्यात आल्या. नंदुरबारमधील नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, पण ठेकेदाराकडून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याचं विलगीकरण न करता एकत्रितपणे कचरा डेपोमध्ये फेकला जातोय. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी करण्यात आली आहे. साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं चिमुकलीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड, पाटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली आहे. याबाबत त्यांनी अजित पवारांना निवेदनही दिलं. मार्च एंडसोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या या 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे 5 दिवसांनी बाजार समित्या सुरू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन भाव कोसळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रमजान ईद जवळ आल्यामुळे मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यासाठी तयारी करू लागलेत. मालेगावातील सर्व बाजारपेठा ईदसाठी सजल्या. सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. ईद, गुढीपाडव्यासह आगामी सर्व सणांमध्ये शांतता राहण्याबाबत आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मालेगावात पोलिसांची बैठक झाली. यावेळी कायदा हाती घेत गडबड करणाऱ्यांची गय करणार नाही असा थेट इशारा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलाय. धुळ्याच्या फागणे शिवारात लांडग्यांच्या कळपानं हल्ला करत 16 शेळ्या फस्त केल्या. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वन विभागानं लांडग्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी गावात बिबट्यानं संरक्षण भिंतीवरून उडी मारत 6 कोंबड्या फस्त केल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. तर बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी केली जाते. वर्सोयामध्ये एका दुकानात मराठीच्या मुद्द्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला होता. व्हायरल व्हिडिओची मनसेनं दखल घेतली. मनसैनिकांच्या दणक्यानंतर कर्मचारी अखेर बटणीवर आला. अमरावतीमधल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हैराण झाले. प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलं आहे. आम्हाला नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या रियाज बंदरकरला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. केरळच्या कोची विमानतळावरून रायगड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीनं एकूण 1,78 लाखांचा गंडा घातला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्त विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. भुसावळ शहरातील खडका रोडवरील असलेला नाला प्लास्टिक आणि इतर कचऱ्यानं तुडुंब भरलेला होता. हे सर्व घाण पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरी आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पालिकेतर्फे नाले सफाईला सुरुवात करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द गावात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. शाळेच्या आवारात बिबट्या फिरताना दिसला, त्यामुळे दहशत वाढलेली आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीड पोलीस दलामध्ये एका पीएसआयचं निलंबन करण्यात आलं आहे. रणजित कासले असं या पीएसआयचं नाव आहे. तर त्यांना निलंबित करण्यात आलंय.
तपासासाठी परराज्यात गेले असता पैसे घेतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता. त्यांनी लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. यंदा मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्हा दुष्काळ मुक्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं शासनाकडे पाठवलाय. यंदा नाशिकमध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे 2 वर्ष टंचाईच्या झळांनी होरपळणाऱ्या नागरिकांची यंदा दुष्काळातून सुटका होईल. जळगावमधील दहिगावच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एका युवकानं इथल्या सामानाची नासधूस केलेली आहे. युवकानं कर्मचाऱ्यांवर हात उचलून धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोपडा शहरातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुली नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. चोपडा नगर परिषदेची 81% मालमत्ता कर वसुली झाली आहे. 8 शासकीय कार्यालयांकडे 68 लाख मालमत्ता कर तर 10,25,000 पाणीपट्टी कर थकबाकी आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यामधल्या केशवनगर भागात आगीची घटना घडलेली आहे. केशवनगर भागातील 3 दुकानांना आज सकाळी आग लागलेली होती. सकाळी 7 वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अग्निशमन दलाच्या 3 वाहनांकडून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. त्यामुळे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. पण दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. 3ही दुकानातलं सर्व साहित्य आगीत जळून खाक झालंय. तर पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतोय. केशवनगर भागामध्ये आगीची घटना घडलेली होती. सकाळी 7च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. 3 दुकानांना ही आग लागलेली होती. तर फायर ब्रिगेडच्या गाड्या इथं वेळीच पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवलेली आहे. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण त्याच्यामध्ये मोठं नुकसान या दुकानांचं झाल्याचं कळत आहे. सकाळच्या सुमारासची ही दृश्य इथं मोठ्या प्रमाणामध्ये आग भडकल्याचं आपल्याला दिसतंय. पुण्यातल्या केशवनगर या भागामध्ये ही आगीची घटना घडलेली होती आणि 3 दुकानांना आग लागली होती. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं सौंदर्यीकरण केलं जात असताना लोकार्पणाचा लावलेला नामफलक काढण्यात आला. हा फलक पुन्हा लावण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना युबीटीनं उपविभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करत मागणीचं निवेदन दिलं. नाशिकच्या ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांचे 4 पथकं आरोपींच्या मागावर आहेत. पुण्यात ट्रक चोरी प्रकरणी आंतरराज्यीय सराईत टोळी जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी 4 जणांना अटक करून आरोपींकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्यात उष्णतेची लाट येतेय, त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत महसूल आणि वन विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. सावंतवाडीच्या बांदा इथं एका विहिरीमध्ये पडलेल्या गवारेड्याला वाचवण्यात वन विभागाला अपयश आलंय. वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही गवारेड्याचा विहिरीमध्ये गुदमरून मृत्यू झाला. साई भक्तांसाठी खुशखबर आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबांच्या मूळ चर्मपादुका देशभरातील विविध शहरांमध्ये दर्शनासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. 10 ते 25 एप्रिल दरम्यान हा दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याची मागणी करत अकोला शहरातील शिवसैनिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. अपमानास्पद शब्द वापरल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. अकोल्यातील नंद गणपती संग्रहालयाच्या सहकार्यानं 2,500 किलो रांगोळीचा वापर करत 23 तासांमध्ये रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी तब्बल 12,000 फुटांवर गणपती बाप्पाची मनमोहक रांगोळी साकारली आहे. सोलापुरात वाद्यांचा गजर आणि पुष्पवृष्टी करत जिजाऊ रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी पारंपरिक वेशात मराठा बांधवांनी सहभाग घेतला. लेझिमच्या सादरीकरणात सोलापुरात जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली. ताज्या मच्छीचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे मच्छी खरेदी करून सुकवून विकणं मच्छी व्यावसायिकांना परवडत नाहीये. सुक्या मासळीचा पारंपरिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडलाय. तर सुकवलेल्या मासळीची कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत होती, पण अलीकडे सुक्या मच्छीचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचं दिसतंय. हवामानातील बदलाचा कोकणातील हापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे. अपेक्षित थंडी न पडल्यानं पहिल्या बहरातील मोहर गळून पडला. त्यामुळे हापूस आंबा पीक 30 ते 40% घटणार आहे.
म्हसळा नगरपंचायतीच्या वतीनं मुख्याधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू त्यांनी केलेली आहे. लाखोंचा कर थकीत ठेवणाऱ्या शहरातील 5 जणांच्या मालमत्ता जप्त केल्यात. ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दंगल विरोधी पथकाचं चिपळूणमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं. डीवायएसपी राजमाने आणि पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये चिरा खाणीत काम करण्यासाठी उत्तर प्रदेश इथले कामगार मागवले जातात, पण त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. त्यामुळे समस्येच्या विळख्यात सापडलेल्या कामगारांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. मेळघाटात हथरू रुग्णालयातील डॉक्टरसह 4 निलंबित करण्यात आलंय. आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कामचुकारपणा करणं त्यांच्या अंगलट आलं. यवतमाळच्या महाविद्यालयातील संतोष कोरे या प्राध्यापकानं मालगाडीखाली येऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंढरपुरात पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातामध्ये मुलगा गंभीर जखमी झालाय. दोघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो आणि डंपरचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये 1 जण किरकोळ जखमी झाला आणि 1 जण गंभीर जखमी झाला. चिपळूणमधील पिंपळी गावात भंगार गोदामाला भीषण आग लागली. आगीनंतर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. 2022 आणि 2024 या कालावधीमध्ये देशभरात रॅगिंगचे बळी वाढल्याचं दिसून आलं आहे. अहवालानुसार 3 वर्षात रॅगिंगमुळे तब्बल 51 विद्यार्थ्यांचे बळी गेले, तर रॅगिंगच्या तक्रारींची संख्या 3156 वर गेली. सोलापूरच्या शांतीनगर परिसरामध्ये प्लास्टिक कारखान्याला आग लागली. आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालं, पण आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. बारामतीमधल्या सातव चौकात एका कारनं पेट घेतला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण या आगीमध्ये कारचं मोठं नुकसान झालं. पुण्यातील जीबीएसच्या उद्रेकानंतर पाण्याचे 312 नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी 79 ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आढळले. ते पिण्यास अयोग्य असल्याचं निष्पन्न झालंय. वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांसह सरबत विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून लिंबांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते, पण भावही वाढले, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसतीये. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या निमित्तानं आंबा बाजारात दाखल झालाय, पण हवामानातील बदलामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 40%च माल मार्केटमध्ये आला. परिणामी आंब्याचे दर वाढले, त्यामुळे 1 डझन आंब्यासाठी 1000 ते 1800 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबई विमानतळाच्या एका शौचालयामध्ये मृत अर्भक सापडलं होतं, त्यामुळे खळबळ माजली. एका अज्ञात व्यक्तीनं हे नवजात बाळ टर्मिनल 2च्या कचरापेटीमध्ये टाकलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. मुंबई विद्यापीठात देशातील पहिलं कार्बन डेटिंग कालमापन केंद्र पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालंय. सुमारे 20 कोटी खर्चून उभारलेल्या या केंद्रामुळे 50,000 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची अचूक कालगणना करणं शक्य होणार आहे. मुंबईतील तापमानात घट कायम आहे. पारा 35च्या आतमध्ये असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलंय. मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. राज्यातील 1513 प्राथमिक दूध उत्पादक संस्था अवसायनात गेलेल्या आहेत. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सध्या 12,368 दूध संस्था आहेत. 141 संस्थांना टाळं लागले. गेल्या 13 वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. नव्यानं हे धोरण ठरणार आहे. लवकरच शहरामध्ये विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होईल. या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11,931 गाड्यांचे पार्किंग करण्याची सोय होईल. देशावर मागील 10 वर्षात विदेशी कर्ज तब्बल $250 अब्ज वाढलेलं आहे. लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेनं आपले सर्व विभाग आणि आस्थापना भंगार मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत प्रशासनानं 2024-25 या आर्थिक वर्षात भंगार विकून तब्बल 507.78 कोटी रुपये कमावले.
मुंबईतील केईएम रुग्णालयासह राज्यभरातील रुग्णालयांची महात्मा फुले आणि आयुष्मान योजनेची थकीत बिलांची रक्कम येत्या 8 दिवसात सरकार देणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सीपीसीबी मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तिकारांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प कामासाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खनन भरावाच्या अनुषंगानं भरलेली रॉयल्टीचे 21 कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. सिडकोच्या माध्यमातून विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जात आहे. जेएनपीए मुंबईतील मालेट बंदरामध्ये भाड्यानं घेतलेल्या 3.16 एकर क्षेत्रावर 1000 कोटी रुपये खर्च करून कॉर्पोरेट कार्यालयासाठी 20 मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे. याची घोषणा अध्यक्षांनी केली. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. महाराष्ट्र राज्य लॉटरी नियमितपणे सुरू आहे, असं लेखी उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. दावोसमध्ये सामंजस्य करार केलेल्या 17 प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहनं तर 2 अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहनं देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या 19 प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यामध्ये 3,92,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक येणार आहे, तर 1 लाख रोजगार निर्मिती होईल. राज्यातील दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारच्या अनेक योजना नागरिकांना आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी मेटा कंपनीबरोबर करार करण्यात आलाय. नागरिकांना सरकारी सेवांचे शुल्कही व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.